की महाभारताबद्दल आणखी एक गोष्ट बऱ्यापैकी चर्चेली जाते की व्यास मुनींनी महाभारत आधीच लिहिलेलं होतं आणि नंतर ते घडलं. तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे? घटोत्कचचं वध 14व्या युद्धाच्या रात्री घडतं. त्याच्यानंतर एकदम भयानक युद्ध होतं. 25 नोव्हेंबरला युद्ध सुरू झालं, 12 डिसेंबरला युद्ध समाप्त झाला. रोहिणी नक्षत्र, माघ मास, शुक्ल अष्टमी आणि मध्यम प्राप्त दिवागरे म्हणजे मधल्या पोर्शनला 1400 आवर्स नंतर रफली 14 म्हणे 2:17 दुपारी भीष्ममोक्ष घडला. तर शनी कुठे होता? महाभारताच्या युद्धाच्या वेळेस शनी कुठे होता? आपण महत्वाचं आहे, कारण शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. बरोबर. शनी केतू म्हणजे ते सडन विस्फोटक काहीतरी होऊ शकतं असं आहे त्याच्यात. पण दुर्दैवाने असं पण आहे की 2030-31 मध्ये ती येणार आहे परत. त्या बाईने मला डायरेक्टली सांगितलं की हे सगळं नॉनसेन्स आहे. का नॉनसेन्स आहे मी विचारलं. ते म्हणली श्रीकृष्ण झालीच नाही, महाभारताचं युद्ध घडलंच नाही आणि त्यामुळे भगवद्गीता झालीच नाही, सगळं मिथ्या आहे. सर आता हे जे तुम्ही सांगितलं की या नक्षत्राच्या टायमाला समजा महाभारत झालं होतं, बरोबर, पण मग असं एक्झॅक्ट डेट आपण सांगू शकतो का की या दरम्यान झालं होतं? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये. त्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो आपला एपिसोड असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण त्या टॉपिकवरती आपण आजपर्यंत एकही पॉडकास्ट केलेला नाही आहे. आणि तो टॉपिक म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या इंटरेस्टचा असलेला टॉपिक, तो म्हणजे महाभारत. तर महाभारतावरचा आजचा हा आपला स्पेशल एपिसोड असणार आहे. आजच्या पॉडकास्टसाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्या सरांचं नाव आहे डॉक्टर मनीष पंडित सर. तर सर न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये कन्सल्टंट आहेत, त्याचबरोबर ते फिल्म मेकर सुद्धा आहेत. आणि नुकतंच त्यांनी एक छानसं महाभारतावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे की 3067 BCE अ फ्रेश पर्स्पेक्टिव्ह ऑन ॲस्ट्रॉनॉमी ऑफ महाभारता वॉर. तर या पुस्तकाबद्दल बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या माझ्या मनातही प्रश्न म्हणून आलेल्या होत्या. आणि महाभारताबद्दलच आजकाल अनेक लोकांच्या मनातही खूप प्रश्न असतात. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. येस, की तुम्ही मला या पॉडकास्टला बोलवलं. येस सर. तर आजचा पॉडकास्ट खरंच खूप माझ्यासाठी सुद्धा असा कुतूहलाचा असणार आहे, कारण अनेक सारे प्रश्न आहेत महाभारताच्या बाबतीमध्ये. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची काय स्टोरी आहे? ह्या चांगला प्रश्न आहे. खरं तर कसं आहे की मी बीजे मेडिकल कॉलेजला अभ्यास केलेला पुण्यात. आणि बीजे मेडिकल कॉलेज ह्या जागेने मला खूप काय काय शिकवलं. इथे मी म्हणजे मराठीसुद्धा बोलायला शिकलो व्यवस्थित. कारण ओरिजिनली ॲक्च्युली मी म्हणजे माझे वडील नॉर्थ इंडियन, आई आणि टॅमिलियन होत्या. कसं घडलं की एका काळात मी म्हणजे दुर्दैव म्हणा की कसं म्हणाल तुम्ही माहीत नाही, पण मी माझं MD रिझाईन करून दुर्गम विभागात पोस्ट झालो होतो, मेडिकल ऑफिसर इन चार्ज म्हणून. आणि मेडिकल ऑफिसर इन चार्ज म्हणून एकदा तुम्ही पालघर साईडला पोस्ट होता. मला माहीत नव्हतं म्हणजे कसं असणार आहे, काय असणार आहे, पण ती नक्झल एरिया होती आणि नक्झलांनी तिथे हमला केला. आणि नक्झलाने एकदा हमला केला, त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी घडल्या. ते इव्हेंच्युअली मी UK ला पोचलो, परीक्षा वगैरे उत्तीर्ण झालो. आणि UK मध्ये मी काय 25-30 वर्ष अप्रॉक्सिमेटली मी तिथे आहे. ओके. FRCS जनरल सर्जरी, FRCS ENT परीक्षा पास केले मी. 5-1 वर्ष मी सर्जरी केलं. त्याच्यानंतर मला कंटाळा आला
आणि खूप जास्ती कसं आहे की माझे जे वाईफ अँड किड्स आहेत त्यांच्याकडे अजिबात मला लक्ष देता आलं नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं की आता वास सर्जरी. आणि मग बाकीच्याही गोष्टी माझे जे पेंडिंग होते बरेच वर्ष, तर मी मग न्यूक्लिअर मेडिसिन कन्सल्टंट झालो. पण मग तिकडून डायरेक्ट फिल्म मेकिंग असेल किंवा आता बुक रिडिंग असेल, महाभारत असेल, या सगळ्यांकडे मग तुम्ही कसं काय डायव्हर्ट झालं? कारण दोघी फील्ड म्हणजे खूप वेगळ्या आहेत. बरोबर. कसं घडलं, बरेच वर्ष अगोदर मी वॉल्व्हरहॅम्प्टन म्हणून एक जागा आहे मिडलँड्समध्ये, तिथे मी कामाला होतो आणि सर्जन होतो त्या काळात. 2001ची कदाचित गोष्ट असेल. आणि एक लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजची एक छात्रा होती, तिथे एक ज्युनियर डॉक्टर होते. आणि असंच मी आपलं कोणाला तरी सांगत होतो की बाबा भगवद्गीता वाचायला पाहिजे, खूपच चांगलं आहे वगैरे असं. तर त्या बाईनी मला डायरेक्टली सांगितलं की हे सगळं नॉनसेन्स आहे. का नॉनसेन्स आहे मी विचारलं. ते म्हणली श्रीकृष्ण झालीच नाही, महाभारताचं युद्ध घडलंच नाही आणि त्यामुळे भगवद्गीता झालीच नाही, सगळं मिथ्या आहे. तर कसं आहे, आता आपण पुणेकर आहोत तर आपलं डोकं लगेचच असं तापून जातो. म्हणजे संताप येतो आपल्याला की बाबा काय कोणी बोलते. पण डोकं शांत झाल्यानंतर मी जरा विचार केला या गोष्टीवर की आपण कुठले पुरवठे असं दाखवू शकतो ज्याच्यावरनं आपल्याला असं ठामपणे सांगता येईल की महाभारताचं युद्ध खरोखरच घडलं होतं. नाही, बरोबर आहे. तर मी विचार करायला लागलो. त्या काळात डॉक्टर वर्तक म्हणून इथे असायचे. तर डॉक्टर वर्तकांची थिअरी मी अगोदर बघितली की महाभारताचं युद्ध कधी घडलं होतं वगैरे. तर त्यांनी मला वाटतं 5561 BCEची डेट घेतली होती. पण प्रॉब्लेम कसा आहे की त्यांनी एक हॅलीज कॉमेटचं चुकीचं त्या काळात पेन पेपरवर कॅल्क्युलेट केलं. त्या काळात पेन पेपर असायचं जास्ती करून. पेन पेपरवर कॅल्क्युलेट केलेली फक्त हॅलीज कॉमेटच्या पिरियडॉसिटीवरनं चुकीची, ते पण 98th हॅलीज कॉमेट रिटर्नवरनं त्यांनी ते कॅल्क्युलेट केलं होतं. ओके. तर मी बघितलं त्यांचं रिसर्च, पण मला काय ते पटलं नाही ॲक्च्युली. बरंचसं काही मी बघितलं. त्याच्यानंतर एक डॉक्टर आचार म्हणून होते. तर डॉक्टर आचारांना मी कॉन्टॅक्ट केलं. आणखीन पण लोकांची रिसर्च बघितली मी. आणि शेवट मला आलं लक्षात की फक्त डॉक्टर आचार असे होते की ज्यांनी बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर केल्या होत्या. ओके. जे संदर्भ, आपण पुणेकर आहोत, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट जवळच आहे, फारसं काही लांब नाही आहे. आणि त्याच्यात आहे आपलं सुक्थनकरांचं क्रिटिकल एडिशन ऑफ महाभारत. तर त्याच्यात जे ॲस्ट्रॉनॉमीचे संदर्भ येतात, उद्योग पर्व आणि भीष्म पर्व, अनुशासन पर्व, असे 3-4 पर्वांमध्ये प्रिडॉमिनंट ते जे संदर्भ येतात ते त्यांनी कोणी कन्सिडर केले आणि कोणी नाही. तर आचार्यांनी कन्सिडर केले होते. तर मी एक पिक्चर बनवली, कृष्णा हिस्ट्री ऑर मिथ. आणि तिकडनं माझं फिल्म मेकिंग जर्नी सुरुवात झाली. आणि तो पिक्चर मिलियन्स ऑफ पीपलनी बघितलेला तो पिक्चर. लाईव्ह इंडियावर सुद्धा 6-1 महिने आलेलं तो पिक्चर. तर इट मेड मी फेमस. नाही, त्याच्यानंतर एक मुंबईची पाणी माफिया, त्याच्यावर सुद्धा मी एक स्टिंग ऑपरेशन्स टँकर माफियावर त्या काळात मी तो पिक्चर काढला होता. मुंबईच्या बरेचशा स्लम्समध्ये जाऊन सुद्धा तो फिल्मी शूटिंग वगैरे केलेली. अतिशय मजेदार होतं सगळं. इशरत जहान कॉन्स्पिरसी म्हणून जेव्हा अजित डोवाल नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर झाले नव्हते, ते त्याच्या जस्ट अगोदर मी तो पिक्चर बनवलेला की एक्झॅक्टली त्या ट्रूथ ऑफ इशरत जहान एन्काउंटरचं त्याच्यावर बनवलेलं. भारत एक चेतना वगैरे असे बरेचसे पिक्चर केले मी. त्याच्यानंतर कसं झालं की एकतर काही लोकांनी चॅलेंज केलं की बाबा 3067 BC तुम्ही असं म्हणताय, तर ते काय पुरवठे आहेत तुमचे, ठामपणे तुम्ही सांगायला पाहिजे, काहीतरी प्रूफ सांगायला पाहिजे. त्यामुळे मी परत ते रिसर्च मी स्वतः केलं. मग आचार्यांनी मला सांगितलं की तू स्वतःचा रिसर्च सुद्धा कर. तर मी स्वतःचं रिसर्च करायला लागलो. आणि मग मी खोल तो एकदम रिसर्च, एकदम डीप रिसर्च करायला लागलो. तर मला एक लक्षात आलं की 110 अप्रॉक्सिमेटली रिसर्च आहेत महाभारतावर. हिस्टॉरिकली कोणीही बरेचसे जे रेफरन्सेस आहेत कोणीही घेतले नाही आहेत. लोकांचं कसं रिसर्च होतं
बाकीच्या लोकांचं, एक डेट घ्यायची आणि सगळं आपलं ना तडजोड करून फिट करण्याचा प्रयत्न करायचा त्या वर्षात. तर तसं रिसर्च तर मला काय उपयोगीचं पडलं नसतं. तर मी विचार केलं, हे जसं शनी आहे, तर शनी कुठे होता महाभारताचा युद्धाच्या वेळेस? शनी कुठे होता? आपण महत्वाचं आहे, कारण शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. बरोबर. तर 29.5 इयर्स त्याची पिरियडसिटी असते. 30 वर्ष. 31 वर्ष रफली. तर आपल्याला माहित पाहिजे की शनी कुठे होता. 2 म्हणजे 4 ऍक्च्युली श्लोक आहेत, त्याच्यातले 2 श्लोक आहेत उद्योग पर्व आणि भीष्म पर्व, कृष्णकर्ण संवाद आणि व्यास आणि धृतराष्ट्र संवाद. त्याच्यात दिलेलं आहे की रोहिणी पीडयन्नेषां स्थितो राजान शनैश्चरः. एक असा एक श्लोक आहे. दुसरा श्लोक आहे प्राजापत्य हि नक्षत्रम ग्रहस्तीक्ष्णो महद्युती शनैश्चर पीडयती पीडयन प्राणिनोदिकम. तर मी विचार केलं की शनी म्हणजे स्पष्टपणे सांगता येते रेफरन्स, आणि दर्शकांना सुद्धा क्लिअरली लक्षात येते की शनी रोहिणी नक्षत्राला आहे ना. रोहिणी पीडयन्नेषां स्थितो राजान शनैश्चर म्हणजे आहे रोहिणी नक्षत्राला. तर मग मी विचार केला, बाबा रोहिणी नक्षत्राला का पाहिजे शनी? का? तर मला आलं लक्षात, कारण मी ज्योतिषाचा अभ्यास पण केलेला आहे. तर मला आलं लक्षात की शनी हा जो आहे रोहिणी नक्षत्राला दुर्दैवी असतो, वाईट असतो. ओके. चांगली गोष्ट नसते. तर मी मग बघितलं की बाबा लास्ट शतकात शनी रोहिणी नक्षत्रावर आलं तर काय घडू शकतं, काय घडलं होतं बघायला लागलो मी. बरोबर आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की 9/11 आठवत असेल तुम्हाला? 2001 मध्ये ट्विन टावर्स पडले होते. बरोबर. आणि भयानक परिस्थिती होती ती. तर का ते माझ्या डोक्यात आलं की बघितलं मी शनीची वक्रगती कधी घडली होती. तर बापरे, ते 1 आठवडा 9/11च्या अगोदर शनी वक्रगतीमध्ये गेला होता ॲट रोहिणी नक्षत्र आल्डेबरा. बरोबर. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, एकदा घडलेलं आणि काय आपल्याला सापडतं. त्याच्या अगोदर मी एक 29.5 30 वर्ष परत गेलो. तर तुम्हाला आठवत असेल की बांगलादेशचं क्रिएशन घडलं होतं. पण बांगलादेशच्या क्रिएशनच्या वेळेस काय घडलं होतं? तर 2 to 4 मिलियन पीपल जेनोसाइड झाला होता. भयानक होतं तर. आणि काय काय ते घडलं होतं त्यावेळेस ते तुम्हाला माहिती आहे. खूपच भयानक होतं. शनी परत रोहिणी नक्षत्राला होता 30 वर्ष आधी, 71च्या आधी. आता त्याच्या आधी गेलो आपण, तो द्वितीय विश्व महायुद्ध. द्वितीय विश्व महायुद्धात एक विचित्र प्रसंग येतो. हॅन्स गुडेरियन, जो नाझी पॅन्झर बॅटॅलियनचा टँक कमांडर होता, तो लिहितो की मला क्रेमलिन दिसतंय, मॉस्कोच्या 30 किलोमीटरच्या आत आहे मी, आणि मी घेणार मॉस्को. आणि त्यावेळेस त्याला हिटलर म्हणतो की नाही, तू जा स्टॅलिनग्रॅडकडे. तर स्टॅलिनग्रॅडकडे खरं तो म्हणतो नाही मी नाही जायला पाहिजे, म्हणजे हे मूर्खता आहे. खरं म्हणजे मॉस्को घेतला असं संपलं असतं तिथेच. पण ते म्हणतात ना, देवी इच्छा काहीतरी वेगळी होती आणि वाचलो आपण, है ना. तर हा जो प्रसंग जो घडला त्यावेळेस बॅटल ऑफ स्टॅलिनग्रॅड घडलं. मार्शल झुकॉव्हनी एवढे माणसांना मारलं, म्हणजे स्वतःचेच डेझर्टर्सला मारलं. हे सगळं आपल्याला माहिती आहे. पिक्चर पण खूप फेमस पिक्चर एनिमी ॲट द गेट्स आलेलं त्या काळात, बरोबर. तर शनी कुठे होता? तर शनी होता इट वॉज अल्डेबरा, रोहिणी. तर त्याच्या अगोदर कुठे होतं? परत आपण मागे परत जाऊ, हा ना. तर दॅट वॉज 1942. त्याच्या अगोदर आपण गेलो तर फर्स्ट स्पॅनिश पॅन्डेमिक घडलेलं आणि एंड ऑफ प्रथम विश्व महायुद्ध जो होता. तर 50 मिलियन पीपल डाईट त्याच्यात, आणि तरुण लोक त्याच्यात मेलेले होते. तर भयानक प्रसंग होता. तर शनी असायला पाहिजे रोहिणी नक्षत्राला. पण सर, हे सांगून तुम्ही आमच्या मनामध्ये एक भीती निर्माण केलेली आहे. कारण आता मग येणाऱ्या 30 वर्षात कुठं ना कुठं कधी ना कधी तर परत तो युग येईलच. कसं आहे, येऊ शकतो, त्याचा काय परिणाम होऊ शकतो? कसं आहे, खूप व्यवस्थित म्हणजे खूप चांगला प्रश्न ऍक्च्युली तुम्ही विचारला. हे फक्त शनी
होता रोहिणी नक्षत्राला महाभारताच्या युद्धाच्या वेळेस नाही. शनी केतूची युती होती. ओके. आणि हे दॅट इज इवन मोर, म्हणजे एकदम सूक्ष्म Worst. असं काहीतरी. हा, इट इज मच वर्स. कारण शनी केतू म्हणजे ते सडन विस्फोटक काहीतरी होऊ शकतं असं आहे त्याच्यात. पण दुर्दैवाने असं पण आहे की 2030-31 मध्ये ती येणार आहे परत. ओके. ॲट द टाइम ऑफ वेन शनी आणि केतू परत युक्ती येणार आहे त्याची. पण मग दर्शक म्हणतील पण ठीक आहे बाबा, शनी रोहिणी नक्षत्राला आहे, केतू शनी केतू पण आहे, ठीक आहे, रेअर आहे, आणखीन काय आहे? बरोबर आहे, कारण एवढं एकाच नक्षत्राच्या याच्यावरती आपण नाही सांगू शकत. तर सर इथं मला एक आठवतंय की विशाखा नक्षत्रात पण होतं का शनी? हा, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली कसं आहे, 4 श्लोक आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 4 श्लोक आहेत शनीचे. तिसरा जो श्लोक येतो त्याच्या संदर्भात तो श्लोक असा आहे, संवत्सर स्थायिनोच ग्रहा प्रज्वलिता उभौ विशाखयो समीपस्थो बृहस्पती शनेश्चरो. ओके. आणि दिस इज भीष्म पर्वाचा 3रा अध्याय 25वा वर्ष श्लोक. आता कसं आहे की मी विचार केला ह्याच्याबद्दल की बाबा विशाखाला पण शनी असू शकतो का, आणि मग रोहिणीला काय, मग रोहिणीला 2 श्लोक, हे विशाखाला 1, ह्याचा काय अर्थ आहे? मग सोडूनच द्यावं, कशाला उगीच. पण त्याच्या अगोदर एक श्लोक, एकदम सुंदर श्लोक येतो जो आपल्याला सांगतो की हे 2 ग्रह जे बृहस्पती शनेश्चरो हा जे 2 आहे, एक वर्ष येतो, श्लोक येतो, ग्रहौ ताम्रारणोषको प्रज्वलिता उभौ. ओके. सप्तऋषी उदाहरणाम समोच्छाद्य वैप्रभाव. आता काय तो श्लोक आहे की ग्रहौ ताम्र आरुणव शिखौ. शिखा म्हणजे ह्या 2 जे ग्रह आहेत ज्याच्याबद्दल दुसऱ्या त्या श्लोकात आपण म्हटलं की विशाखाला आहेत, ते दोघांना शिखा आहेत. आणि तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, आणि दर्शकांना सुद्धा माहिती आहे की कुठल्याही प्लॅनेटला शिखा नसतात. बरोबर. फक्त कॉमेट्सला शिखा असतात. तर हे 2 कॉमेट्स असायला पाहिजे आणि शिखा असायला पाहिजे. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की हिंदूंना, आपल्या लोकांना, इंडियन्सला, भारतीय लोकांना हे माहीत होतं की कॉमेट्सचे 2 प्रकारचे फॅमिली असतात. ओके. जे एक शनीचे आणि दुसरं ज्युपिटरचे, जे नासाला फक्त 1974 मध्ये कळलं. पण इंडियन्सला माहित होतं. म्हणजे दॅट इज तो संदर्भ जो एक्झॅक्ट सांगितलाय त्यांनी, व्यास मुनींनी, तो एक्झॅक्ट ऍक्च्युली इट इज रिफरिंग टू दॅट. तर त्याच्यामुळे एवढं परफेक्ट झाला. बरं, तर तुम्ही विचारणार कदाचित, मग कोणीतरी प्रश्न येणार, मला एकदम आलं लक्षात की 2 कॉमेट तुम्ही म्हणताय, कुठले 2 कॉमेट बघितलं का तुम्ही? बघितलं की तुम्ही? तर मी बघितलं. कॉमेट सोहो, कॉमेट ब्लँक प्लेन, कॉमेट 5 बरोबर मी माझ्या पुस्तकात ते छापलंय. ओके. की त्या वर्षाला, पूर्ण वर्ष 3067 BC ला ते होते विशाखा नक्षत्राच्या जवळ. ओके. आणि आणखीन एक तो श्लोक आहे त्याच्यानंतर, सप्तऋषी उदाहरणाम समोच्छाद्य वैप्रभाव, जो आणखीन प्रकाश पाडतो ह्या संपूर्ण श्लोकावर. काय आहे की विशाखा नक्षत्र सप्तऋषींपासून खूप दूर आहे. कितीही प्रज्वलित बृहस्पती आणि शनेश्चर असतील तरी ते कधीही विशाखा नक्षत्रावरून ते जो सप्तऋषी आहे, सप्तऋषींची जी प्रभा आहे त्याला कमी नाही करू शकत, कोणीच करू शकत नाही. ओके. म्हणजे ते कॉमेट्सच पाहिजे. ओके. ओके. सर, आता हे जे तुम्ही सांगितलं की या नक्षत्राच्या टायमाला समजा महाभारत झालं होतं, बरोबर, पण मग असं एक्झॅक्ट डेट आपण सांगू शकतो का की या दरम्यान झालं होतं? हा, ते सांगण्याच्या अगोदर कसं आहे की आणखीन एक गोष्ट सांगणं महत्वाची आहे की फक्त शनीच्या पोझिशनवर आपण सांगतोय ते, तर काय त्याचा काय उपयोग नाही. शनी एक महत्वाचा आहे, पण खूप महत्वाचं आहे, बरोबर आहे, कोणीच घेतलं नाही तेही आहे. म्हणजे क्रिटिकल एडिशन, गोरखपूर एडिशन, सगळ्या एडिशन्समध्ये महाभारताच्या आहे श्लोक, बरोबर. शनी रोहिणी नक्षत्राला पाहिजे, बरोबर. पण मंगळ कुठे होता तो महत्वाचा आहे. आणि मंगळाचा 2 श्लोक आहेत
आणि दोघेही श्लोक ऍक्च्युली पॉइंटिंग करेक्टली टू सेम पोझिशन. पण तो कधी घडलेला आहे? कृष्ण-कर्ण संवादात कर्ण हा जो आहे, कर्णाने बघितलं होतं की कृत्वाचांगारको वक्रम ज्येष्ठाया मधुसूदना अनुराधा प्रार्थयते, असं तो जो श्लोक आहे, कृत्वाचांगारको वक्रम म्हणजे मंगल वक्रगतीत गेला होता. मग ऑलरेडी बघितलं मी की मंगल वक्रगतीत गेला होता, पास्ट टेन्स. आणि कुठे गेला होता? तर ज्येष्ठा अनुराधाच्या जवळ, त्याच्या अगोदर खरं तर गेला होता. म्हणजे मंगळ जर ज्येष्ठ आणि अनुराधाच्या जवळ असला तरी तो सुद्धा वक्रगतीत वक्रगतीत होता. म्हणजे दॅट इज सूक्ष्म, कारण नाहीतर प्रत्येक वर्षाला जाणार, ज्येष्ठ अनुराधाच्या जवळ म्हणजे प्रत्येक 2 वर्षांनी जाणार ना. तर आपल्याला बघायचंय की ज्येष्ठ अनुराधाच्या जवळ तो वक्रगतीत ऍक्च्युली जायला पाहिजे. तर हा जो प्रसंग आहे मी बघितलं तर 3067 BC मध्ये मार्च एप्रिल टाइम फ्रेम मध्ये मिशन ऑफ पीस म्हणजे हे जो कर्णकृष्ण संवाद आहे त्याच्या अगोदर घडलं होतं. एकदम परफेक्ट बसत आहे. आणि आणखीन एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे इथे की म्हणे दर्शक विचारत असतील, बाबा असं काही तुम्ही दाखवू शकता का की ज्योतिषाच्या माध्यमातून की बाबा काय ह्याचं महत्व काय? तर कसं आहे की 2001 मध्ये तुम्हाला आठवत असेल की नेपाली जो प्रिन्स होता, युवराज होता, त्यांनी त्याच्या स्वतःच्या फॅमिलीला ठार मारला होता. मारला होता की नाही? तर त्यावेळेस सुद्धा ज्येष्ठा आणि अनुराधा नक्षत्राच्या जवळपास गेला होता तो मंगल वक्रगतीत. ठीक आहे. तो ह्याचा संदर्भ ह्याच्याशी कसं टॅली होतो की दुर्योधन सुद्धा क्राऊन प्रिन्स म्हणजे युवराज होता आणि स्वतःच्या कुरुवंशाचा विनाशक म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्यामुळे बऱ्यापैकी संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं. करेक्ट. तर आपण आज म्हणजे फ्रॉम सिमिलर टू नेपाल बरोबर ना. एक्झॅक्टली. आणि कसं आहे ह्याचं आता शनी झालं रोहिणी नक्षत्राला, मंगळाची वक्रगती झाली ज्येष्ठा अनुराधाच्या जवळ. तर हे 2 आपल्याला सापडले. तर हे 2 आपण ट्रायंग्युलेट करून बघितलं, हे 2 आपल्याला अँगल्स मिळाले ट्रायंगलचे. तर बघायला गेलं की 17-1 आपल्याला प्रसंग सापडतील मागे, 17-20 प्रसंग आपल्याला सापडतील मागे. जेवढं तुम्ही जाणार तेवढं जास्ती सापडतील जिथे हे 2 गोष्टी एकत्र येतात. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन पण खूप काय दिलेलं आहे महाभारतात. आता कसं आहे की मी सर इथं आपला तो प्रश्न की एक्झॅक्ट डेट आपल्याला सांगता येईल का? एक्झॅक्ट डेट आपल्याला सांगता येईल. 25 नोव्हेंबर 3067 BCE 367 इसवी सन पूर्व आणि 12 डिसेंबर म्हणजे 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत आहे आपला महाभारताचा युद्ध. 3067 BCE 18 दिवसाचा युद्ध. त्याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आता आपण 2 प्रसंग ऑलरेडी घेतले की शनी आणि मंगल घेतला. आता ह्याच्या पलीकडे आपण बघू. आपल्याला आठवत असेल की बलराम युद्धात भाग घेत नाही. बरोबर आहे. श्रीकृष्णाचा मोठा भाऊ. आणि महाभारतात आपल्याला हेही माहिती आहे की बलराम हा जो आहे हा उपप्लव्यला कधी येतो हे सांगितलं नाही, पण उपप्लव्याला त्यावेळेस आहे ज्यावेळेस श्रीकृष्ण परत येतात हस्तिनापूरवरनं. शांतिदूत प्रस्ताव घेऊन फेल झालेला असतो. जेव्हा ते परत येतात त्यावेळेस तो बलराम तिथे आहे. आणि बलराम तिथे असतो त्या एक ज्येष्ठा अमावस्या असते त्याच्या 1 दिवस आधीपर्यंत तो आहे. त्याच्यानंतर तो अनुराधा नक्षत्राला तिकडनं निघतो. राईट. तिकडनं निघाल्यानंतर तो पुष्य नक्षत्राला जायला पाहिजे. 18 दिवस जातात. त्याच्यानंतर तो एक श्लोक आहे, खूप महत्वाचा श्लोक आहे. पुष्येण संप्रयातोस्मी श्रवणे पुनरागतः शिष्ययोर्वे गदायुद्धम दृष्टुकामोस्मी माधव. आणि त्याचा काय अर्थ आहे? राईट. पुष्य नक्षत्राला मी निघतो आणि श्रवण नक्षत्राला मी परत येतो. आणि 42 डेजचा त्या संदर्भ येतो त्या ह्याच्यात की 42 दिवसाची माझी पिलग्रिमेज आहे. तीर्थयात्रा बलरामाची 42 दिवसाची आहे.
तर पुष्य नक्षत्राला निघणं आणि श्रवणला परत येणं म्हणजे आता आपण अगोदर चर्चा करत होतो, तर तुम्हालाही लक्षात आलं असेल की लास्ट वर्ड डे आपल्याला पाहिजे तो श्रवण नक्षत्र पाहिजे. आलं बरोबर. म्हणजे 12 डिसेंबर किंवा कुठल्याही वर्षाला तुम्ही जरी विचार केला, रिसर्च करण्याचा प्रयत्न केला, लास्ट वॉर डे हा श्रवण नक्षत्र पाहिजे आपल्याला. आणि कसं आहे की श्रवणे, काही दर्शकांना असं वाटत आहे श्रवणे हे म्हणजे श्रवण करून आला तो, असं काहीतरी विचित्र काय असू शकतो का? तर नाही, श्रवण नक्षत्रच असायला पाहिजे, कारण तो सप्तमी विभक्ती आहे, श्रवणे लिहिलेलं आहे. आणि जर श्रवण करणं असं असलं असतं तर तो श्रुत्वा पाहिजे होता त्या श्लोकात, पण नाहीये. तर पुष्येण संप्रयातोच मी श्रवणे पुनरागता, लास्ट वर्ड डे झाला श्रवण नक्षत्र. बॅक कॅल्क्युलेट केलं तर पहिला दिवस युद्धाचा मृगशिरा नक्षत्र असायला पाहिजे. तर मृगशिरा 25 नोव्हेंबर 3067 BC आणि मग आपला 12 डिसेंबर श्रवण नक्षत्र, एवढं झालं. तर आता आपण म्हणजे काही लोकांच्या डोक्यात येईल की बाबा पुष्याला कशाला सुरुवात करायला पाहिजे बलरामाने, कशाला? बरोबर आहे, नाही श्रवणाला का नाही सुरुवात करावी? आता हे एक दुसरी गोष्ट आहे की ते पुष्येण आहे, तृतीय विभक्ती आहे, म्हणून ते पुष्यानी सुरुवात करायला पाहिजे खरं तर. पण ज्योतिषाच्या ह्याच्यात आपल्याला माहिती आहे की आता तुम्हालाही माहितच आहेच आहे, बरोबर, गुरुपुष्यामृत योग बद्दल तुम्हाला माहिती आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 1 नोव्हेंबर 3067 BC मध्ये, 3067 BC मध्ये 1 नोव्हेंबर इज गुरुपुष्य. आणि गुरुपुष्याचा पहिला जो तास असतो, जेव्हा सूर्योदय होतो त्याचा पहिला जो तास असतो तो अतिशय महत्वाचा असतो, शुभ असतो, अतिशय शुभ असतो. सोनं पण घेतात ना त्या दिवशी. बरोबर. तुम्ही बघा, तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही पुणेकर आहात. पण कसं आहे, काय घडलंय महाभारताच्या डेटिंगच्या रिसर्चमध्ये अधिकांश जे लोक आहेत ते ॲस्ट्रॉनॉमी सुद्धा म्हणजे जेमतेम येतं, पण ज्योतिष अजिबात येत नाही. त्यामुळे त्यांना पुष्य नक्षत्राचं महत्व कळत नाही. बरोबर, पुष्य नक्षत्राचं खूप गहन म्हणजे खूपच जास्ती महत्व आहे ह्याच्यात. आणि जे लोक मला एक्सवर फॉलो करतात त्यांना माहिती आहे की 2020-2021 पासून जेव्हा मी सांगितलंय की सोनं घ्यावं त्या पुष्य नक्षत्रावर, तर खूप लोकांनी पैसे पण बनवलेत त्याच्याने. कारण तुम्हाला माहिती आहे की गुरुपुष्यावर कुठलीही गोष्ट जर आपण घेतली ती वाढतच जाते, प्रोग्रेस होत जाते आणि मल्टिप्लाय होते. आणि एकच गोष्ट आपण करत नाही पुष्य नक्षत्रावर, लग्न. कारण त्याच्यात एकच वेळेला आपल्याला आयडियली लग्न करायचं असतं, म्हणून सो पुष्यालाच सुरुवात व्हायला पाहिजे. आता इथं एक मला आणखी प्रश्न विचारायचा वाटतो की महाभारताबद्दल आणखी एक गोष्ट बऱ्यापैकी चर्चेली जाते की व्यास मुनींनी महाभारत आधीच लिहिलेलं होतं आणि नंतर ते घडलं. तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे? हे बघा कसं आहे, आपण ह्याला 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करू. पहिला जो दृष्टिकोन आहे आपला तो आहे नॉन सायंटिफिक. फक्त आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर व्यासमुनी एक ऋषी आहेत. ऋषी हा जो प्रकार असतो म्हणजे इमॉर्टल, म्हणजे तो त्याला मरण नाही, मरण नाहीये. तर तसं जर असेल तर काही पॉसिबल आहे. आणि त्याच्यासाठी मग कसं आहे की आपल्याला टेलिस्कोप लागत नाही, काही नाही लागत. म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या वेळेस माझा असा एक प्रस्ताव आहे की आपल्या भारतीयांकडे कुठल्या तरी प्रकारचा टेलिस्कोप असावा ज्याच्याने सगळं त्यांनी पाहिलेलं, ग्रह वगैरे पाहिलेले 100% असणार आहे. पण जर तुम्ही असं विचार करताय की व्यासमुनींकडे दिव्यदृष्टी होती तर टेलिस्कोपची काहीही गरज नाही. बरोबर आहे. म्हणजे दोघी दृष्टिकोन बरोबर आहेत फ्रॉम देअर ओन पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण त्याच्यात कसं आहे की ज्युपिटरचे, गुरुचे किती चंद्र होते आणि शनीचे किती होते आणि ह्या रिंग होते आणि काय काय होतं हे आहे कुठेतरी रेकॉर्डेड आपल्या इतिहासात. सो कसं आहे की आपल्याकडे टेलिस्कोप असणार आहेत, फक्त कुठल्या प्रकारचे असणार आहेत ते सांगणं थोडंसं कठीण आहे ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू, ह्या पॉइंट ऑफ टाइमला. मग काय सांगता येईल समजा की म्हणजे तुमच्या मते की
महाभारत आधीच लिहिलं गेलं होतं का काय? तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्याला असं म्हणता येईल की लिहिलं होतं, पण सायंटिफिक दृष्टिकोनातून बघितलं तर ते नंतरच लिहिलं गेलं असणार आहे. कारण आपल्याकडे एक ओरल ट्रेडिशन होती. आजही म्हणजे 40-50 वर्ष अगोदरपर्यंत पुण्यात असे लोक होते जे संपूर्ण महाभारत 100,000 श्लोक मेमरीपासून रिसाईट करणारे लोक होते. म्हणजे इम्पॉसिबल आहे आपल्याला असं वाटेल, पण होते. आता पाठांतरचं कसं आहे की लोक ऑफन म्हणतात की बाय उगीच आपलं पाठांतर करत असतो. पाठांतराचा संस्कृतचा फायदा हा की जसं जसं आपण पाठांतर करतो तसं आपली बुद्धी वाढत जाते ऍक्च्युली. ते आता नवीन रिसर्च निघालाय त्याच्याबद्दल. ओके. आता सर आपण बॅक टू परत महाभारत येऊयात की समजा 2-3 गोष्टी आपण बोललो की या नक्षत्राच्या टायमाला या वेळेच्या नुसार या घटना घडल्या. आणखी कुठल्या अशा महत्वाच्या घटना होत्या, मग त्या कर्णाच्या बाबतीत असेल, श्रीकृष्णाच्या बाबतीत असतील, की त्याचे आणखी पुरावे आपल्याला सापडतात की ही घटना तेव्हाच घडली होती? श्रीकृष्ण हा जो आहे शांतिदूत प्रस्तावासाठी तो जेव्हा निघतो तेव्हा आपल्याकडे नक्षत्र आणि वेळ, नक्षत्र आणि मुहूर्त दिलेला आहे. त्याच्यावरनं आपल्याला वेळ काढता येतं. ते रेवती नक्षत्राला निघालेले आहेत ते त्या शांतिदूत प्रस्तावासाठी. आणि आणखीन एक महत्वाची जी गोष्ट आहे त्याच्यात की मैत्री मुहूर्ते संप्राप्ते. आणि आपल्याला माहिती आहे की मैत्री मुहूर्त इज तिसरा मुहूर्त असतो दिवसाचा. तर मी एवढं ठामपणे सांगू शकतो की 8 वाजता सकाळी 26 सप्टेंबर 3067 BCE ला निघालेले ते आपल्या शांतिदूत प्रस्तावासाठी. ओके. 3 दिवस नंतर नोव्हेंबरच्या बरोबर आधी सप्टेंबर. हा म्हणजे सप्टेंबरमध्ये निघालेले. 3 दिवस नंतर आपल्याला टेक्स्ट सांगतं की ते हस्तिनापूरला पोचले. त्याच्यानंतर कसं आहे की एक पुष्य नक्षत्र येतो आणि लोकांनी काय केलंय म्हणजे बरेचसे रिसर्चरनी काय केलंय की गोंधळ त्यांचं काय झालंय की 2 पुष्य होते ऍक्च्युली युद्धाच्या पूर्व. दुसरा पुष्य आपण म्हणतो त्याला बलरामाचा पुष्य. पहिला पुष्य जो होता तो दुर्योधनचा पुष्य. आणि दुर्योधनचं पुष्य आणि बलरामाचं पुष्य दोघांना त्यांनी एकच पुष्य धरलं. हा म्हणजे मला पण तोच प्रश्न येतो की आता जर समजा तुम्हाला ज्या काही रिसर्च नुसार गोष्टी समजल्या त्या आतापर्यंत बाकीच्या लोकांना का नाही समजल्या की महाभारत एक्झॅक्टली कधी झालं होतं, काय झालं होतं? त्याला कसं आहे, काय केलंय लोकांनी, ते कर्णकृष्ण संवादाच्या वेळेस एक श्लोक येतो आणि तो श्लोक एक महत्वाचा श्लोक येतो. श्रीकृष्ण म्हणतात ते सप्तमच्चापि दिवसात अमावास्या भविष्यती. 7 दिवसानंतर एक अमावास्या येणार. संग्रामे युज्यते तस्मात तामुः शक्रदेवता. शक्रदेवता म्हणजे इंद्र. इंद्राचा नक्षत्रावर युद्धाची तयारी सुरू करावी. 7 दिवसानंतर एक अमावास्या घडणार आहे. ओके. तो ज्येष्ठा नक्षत्राला येणार आहे. तो ह्या संदर्भात बघितलं तर सगळ्यांना माहिती आहे तो कार्तिक अमावास्या आहे जो ज्येष्ठा नक्षत्राला येणार आहे. आता लोकांनी काय केलं, विचारच नाही केलं, टेक्स्ट वाचला नाही व्यवस्थित. टेक्स्टमध्ये काय लिहिलंय की त्याच्या 1 दिवस अगोदर बलराम उपप्लव्यालाच आहे, त्याची अजून तीर्थयात्रा सुरू झाली नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे तीर्थयात्रा सुरू व्हायला पाहिजे. 42 दिवस आहे ती तीर्थयात्राची आणि त्या तीर्थयात्राला पुष्याला सुरुवात व्हायला पाहिजे. आणि हे अनुराधा आहे, म्हणजे अनुराधा आणि पुष्य हे नक्षत्रांमध्ये 18 दिवस आहेत बाकी. त्याच्यानंतर 42 दिवस जायला पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली म्हणजे 99% रिसर्चर्सनी काय केलं गडबड, त्यांनी ते टेक्स्ट वाचलं नाही की बलराम उपप्लव्यालाच आहे. आणि टेक्स्ट म्हणताय की कधीही बलरामनी स्वतःची तीर्थयात्रा भंग केली नाहीये आणि कम्प्लीट करून आलाय. हा म्हणजे असं ते कसं आहे की त्यांना काय वाटलं की तो जो तीर्थयात्रा आहे तीर्थयात्रेवर निघालेला आहे आणि येणार आहे 18 दिवसांनी, तर त्यांनी काय केलं त्याचं युद्ध तिथेच सुरुवात केली त्यांनी. आणि ते खूपच मोठी चूक आहे. तर 18 दिवसाचं त्यांचं ते युद्ध सुरुवात करून संपवलं त्यांनी आणि तीर्थयात्रा ऍक्च्युली टेक्स्टमध्ये सुरूच झाली नाही. आपण ह्याला एक नाव देतो मिसप्लेस्ड बलराम टाइमलाईन एरर. ओके. तर असे म्हणजे आजचे मेजॉरिटी थिअरीज जे आहेत सगळ्यांनी अमावास्येला सुरू करून ते
ते गोंधळ घातलेलं तिथे. आणि त्यांना समजलं नाही की ते 2 पुष्य आहेत युद्धाच्या पूर्व आणि ते 2 सेपरेट आहेत. जो पहिला पुष्य आहे तो घडतो दुर्योधनचा पुष्य हस्तिनापूरमध्ये. दुसरा जो पुष्य आहे तो जो घडतो तो प्रभास क्षेत्राला घडायला पाहिजे आणि तो बलरामाचा पुष्य आहे. आणि दोघ्या पुष्यांना एक घेतलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे हा जो मिस्टेक जो घडलाय, मिस्टेक म्हणण्यापेक्षा म्हणजे इट्स अ ब्लंडर ऍक्च्युली ना. तर अशा बरेचशा म्हणजे एरर्स बद्दल आपण काय म्हणजे बोलू शकतो, पण त्याच्यात काय फारसं उपयोग नाही. पण महत्वाची आणखीन एक गोष्ट आपल्याला जे सापडते, भीष्ममोक्ष. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कर्णाची मृत्यू, त्याच्याबद्दल काय आहे का? कर्णाची मृत्यू बद्दल एक संदर्भ आहे. यमस्य पुत्र म्हणून एक ग्रह बद्दल सांगितलं जातं. 17व्या दिवसाला त्याचे कर्णाची मृत्यू घडते संध्याकाळी. आणि मी एक कॉमेंट दाखवलाय त्या पॉइंटला, जो यमस्य पुत्र. आता यमस्य पुत्र म्हणजे कुठलाही प्लॅनेट तर नाहीये. यमस्य पुत्र म्हणजे तो असणारे तो कॉमेटच असणार आहे, यमाचा पुत्र असा तो कॉमेट. आणि तो इनिशियल म्हणजे 2PNK असं मी दाखवला होता तो कॉमेट जो आहे तिथे. आणि विचित्र गती पण दाखवता येते. ओके. आणि तुम्ही आता विचारलं की 17वा जो वॉर डे, त्याच्यात एक आपलं म्हणजे मी विचार करत होतो त्याच्याबद्दल. कारण पहिल्यांदा जेव्हा मी विचार केला सगळ्याबद्दल, माझा विचार कसा होता की नक्षत्र एक आपण केलं, पण तिथीचं काय? तर तिथी आपल्याला शोधायला पाहिजे. बरोबर. तर एक गमतीशीर गोष्ट आहे, घटोत्कच तुम्हाला आठवत असेल. हो, म्हणजे भीम आणि मुलगा. भीमचा मुलगा, भीम आणि हिडिंबाचा मुलगा. आणि घटोत्कचचं वध 14व्या युद्धाच्या रात्री घडतं. त्याच्यानंतर एकदम भयानक युद्ध होतं आणि युद्धविराम एक फायनली अर्जुन म्हणतो की युद्धविराम करायला पाहिजे. आणि युद्धविराम कधी संपतं? जेव्हा तो चंद्रोदय घडतं. एक चंद्रोदय आहे टेक्स्टमध्ये. आता दर्शकांसाठी महत्वाची गोष्ट आहे सांगण्यासाठी की शुक्ल पक्षाचा जो चंद्र असतो तो दिवसात उगतो, कृष्ण पक्षाचा चंद्र रात्री उगतो. ओके. हे महत्वाचं आहे. आणि चंद्रोदय पूर्वे दिशेला होतो, सूर्यासारखंच, आणि पश्चिमेत त्याचा अस्त असतं. राईट. तर 2 श्लोक मी प्रस्तुत करतो दर्शकांसाठी. पहिला श्लोक आहे, ततः कुमुदनाथेन कामिनी गंड पांडुना नेत्रानंदेन चंद्रेना माहेंद्रिदिक अलंकरता. आणि त्याच्यात कसं आहे की चंद्र पूर्व दिशेला येतो, ते माहेंद्री दिक त्याच्यात दिलेलं आहे. आणि त्याच्यात एवढं पण दिलंय की त्याचं एकदम ते इट इज लाईक अ स्माइलिंग वुमन्स ब्राईड्स फेस ना, नेत्रानंदेन चंद्रेना माहेंद्रिदिक अलंकरता आहे. आणि एक आणखीन एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे, आय थिंक, जे दर्शकांना आवडेल, की कसं आहे की भारतीय जे लोक होते ते दिवसाला 24 तास नाही करायचे, 30 तास करायचे, 30 भाग महाभारताच्या टाइमला. आणि आपल्याला कसं आहे की 30 भाग का, तर 15 तिथी सूर्योदय ते सूर्यास्त, आणि मग त्याच्यानंतर 15 तिथी सूर्यास्त ते सूर्योदय, असं करायचे ते. तर त्याच्यात एक श्लोक आहे चॅप्टर 161 मध्ये, क्रिटिकल एडिशन, त्रिभाग मात्र शेषायाम रात्र्याम युद्धम अवर्तत कुरुणाम पांडवानाम च सलरिष्टानाम वृषांपते. ओके. तर 3 भाग राहिले होते 15 पैकी जेव्हा युद्ध चालू झालं होतं. तर 4था भाग मध्ये तो चंद्रोदय घडलाय. 4. तर 15 - 4 किती झाले? 11. बरोबर. तर 11 जर राहिलेत तर ह्या जो युद्ध हा रात्रीचा घडतोय, चंद्रोदय रात्रीचा आहे, त्यामुळे तो कृष्ण पक्षाचा आहे चंद्र. आणि 11 जर भाग राहिले असतील तर हा एकादशीचा चंद्र आहे. तर कृष्ण एकादशीचा चंद्र 14व्या वॉरच्या रात्रीला जर असेल, युद्धाच्या रात्रीला, तर लास्ट वॉर डेला काय तिथी असणार आपण जर विचार केला तर K11 म्हणजे कृष्ण एकादशी पासून आपण विचार केला तर 4 आणखीन ऍड केले तर अमावास्या घडली. तर लास्ट वॉर डेला अमावास्या घडणार. बरोबर. तर पहिला वॉरचा दिवस असणार शुक्ल त्रयोदशी.
तर शुक्ल त्रयोदशी ते अमावास्या, मृगशिरा ते श्रवण नक्षत्र 25 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 3067 BC. ओके. तर हे आपलं वॉर टाइमलाईन, पिलग्रिमेज टाइमलाईन, मिशन ऑफ पीस आपण टॅकल केला आणि आपण घटोत्कच वधचं संदर्भ थोडंसं सांगितलं. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही बरोबर सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवल्या, राईट, की या टाइमलाच ही गोष्ट घडलेली आहे. राईट. आणि 15व्या वॉर दिवसाला सुद्धा तो मूळ गणनांचा एक प्रसंग आहे जिथे द्रोणाचार्याचा वध होतो. जो द्रोणाचार्य बसतात योगासनात, ते त्या दिवशी मूळ गणनांत आहे, त्यामुळे ते तसं घडतं. तर तेही झालं. फायनली आपण एक इम्पॉर्टंट गोष्टीवर येतो की भीष्ममोक्ष. आता भीष्ममोक्षाचे 2-3 श्लोकच आपण कन्सिडर करू, नाहीतर म्हणजे खूपच जास्ती म्हणजे एक संपूर्ण पॉडकास्ट फक्त भीष्मावर घेऊ शकतो आपण. भीष्माबद्दल आपल्याला माहिती आहे की भीष्म ॲरोजवर, शय्यावर झोपलेले आहेत आणि त्यांना उत्तरायण दिसल्याशिवाय ते सोडणार नाही. तर त्याच्यातले एक श्लोक फक्त मी कन्सिडर करतो. शुक्ल पक्षस्य चाष्टम्या माघ मासस्य पार्थिव प्राजापत्येच्या नक्षत्रे मध्यम प्राप्ते दिवाकरे. शुक्ल पक्ष अष्टमी, शुक्ल पक्षस्य चाष्टम्याम माघ मासस्य पार्थिव प्राजापत्येच्या नक्षत्रे रोहिणी नक्षत्र. तर आपण जर संपूर्ण आत्तापासनं 7000 BC पर्यंत आपण घेऊ, तर उत्तरायणाच्या नंतरच्या 4थ्या दिवसाला बघायला पाहिजे खरं तर. पण उत्तरायण ते उत्तरायणपासनं 4था दिवस जर बघितलं तर आपल्याला रोहिणी नक्षत्र, शुक्ल पक्ष, अष्टमी, माघ मास फक्त एका दिवशी सापडणार. आणि तो दिवस आहे 3066 BCEचं 17 जानेवारी. ओके. 17 जानेवारीला सापडणार. तर तुमचे प्रेक्षक मग म्हणणार, पण तो उत्तरायण कधी घडलं? तुम्ही म्हणताय 17 जानेवारी. तर उत्तरायण कधी घडलं? उत्तरायण घडलं होतं 13 जानेवारीला. 3000 BC मध्ये उत्तरायण घडायचं 13 जानेवारी. आजच्या युगात आपण बघितलं तर 21 डिसेंबरला घडतं आणि 21 डिसेंबर टू 25 डिसेंबर. तर त्याच्यात आणखीन एक श्लोक आहे महत्वाचा, आणि तो श्लोक असा आहे, स निर्यो गजपुराद्याजके परिवारता दृष्ट्वा निवृत्तमादित्यम प्रवृत्तम चोत्तरायण. पण दृष्ट्वा शब्द आहे इथे. कुठेही ग्नोमॉनचा शब्दचा कुठेही उल्लेख नाहीये की ग्नोमॉन वापरला, काहीतरी असं वापरलं, कॅल्क्युलेट केलं नाहीये. युधिष्ठिरनी उत्तरायण डोळ्यांनी पाहिलं. तर डोळ्यांनी पाहता येतं का उत्तरायण? पाहता येतं, कारण उत्तरायण म्हणजे सॉल्स्टाईस, सॉल्स्टियर आहे. तर त्याच्या मागे असा तो एक प्रसंग आहे की तो जो दिसणारा उत्तरायण आहे तो 4थ्या दिवशी उत्तरायण कॅल्क्युलेट झालेला त्याच्यानंतर दिसतो. त्यामुळे तो 21 डिसेंबर 25 डिसेंबर जो भाग आहे 21ला कॅल्क्युलेटेड, आणि 25 डिसेंबरला दिसणारा उत्तरायण आहे आजच्या युगात. तोच त्या काळात 13 आणि 17, 13 जानेवारी आणि 17 जानेवारी असा आहे. आणि 17 जानेवारीला दिसला उत्तरायण युधिष्ठिराला. 25 नोव्हेंबरला युद्ध सुरू झालं, 12 डिसेंबरला युद्ध समाप्त झाला, आणि मग 13 जानेवारीला पुढच्या वर्षाला 3066 BCEला त्या पॉइंटला उत्तरायण घडलं. आणि तो कुठला उत्तरायण? तर कॅल्क्युलेटेड उत्तरायण, विंटर सॉल्स्टाईस. आणि त्याच्यानंतर 4थ्या दिवसाला रोहिणी नक्षत्र, माघ मास आणि त्याचे आणखीन म्हणजे शुक्ल अष्टमी आणि मध्यम प्राप्ते दिवाकरे, म्हणजे मधल्या पोर्शनला 1400 आवर्स नंतर रफली 14 म्हणजे 2:17 दुपारी भीष्ममोक्ष घडलं. म्हणजे एवढं परफेक्ट कॅल्क्युलेशन आहे. आणि हे सगळं आपण कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये घालू शकतो. आता सॉफ्टवेअर कॅल्क्युलेशन अतिशय चमत्कारी आहे, अतिशय व्यवस्थित आहे. आणि आपण वापरतोय नासाचं JPL DE431 FMRS, स्विस FMRS वापरतोय आपण. JPL डेटा वापरतोय नासाचा. आणि त्याची ॲक्युरेसी दर्शकांसाठी काय आहे की 6 आर्क सेकंड फॉर मून इन 3000 BC आणि 2 आर्क सेकंड फॉर प्लॅनेट्स. इट इज व्हेरी ॲक्युरेट.
तर सर खरं तर म्हणजे मजा आली मला आजच्या या पॉडकास्टमध्ये, कारण बऱ्याच गोष्टी सायंटिफिक वेने तुम्ही सगळ्या समजून सांगितल्या. आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही एवढे एफर्ट्स घेत आहात महाभारतासाठी, आपल्या संस्कृतीसाठी. कारण काय आहे ना की आजकाल लोक लगेच प्रश्न विचारतात की हे झालं का, मग त्याला काय अर्थ आहे, पण ते प्रूव्ह करायसाठी कोणी मेहनत नाही घेत, आणि तीच मेहनत तुम्ही घेत आहात. म्हणून खरंच थँक्यू सो मच. आणि तुमचं जे काही पुस्तक आहे त्याला आमच्या श्रीमंत परिवाराकडून खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की हे पुस्तक लवकरात लवकर मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा उपलब्ध करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना क्लिअर होईल की खरं महाभारतामध्ये काय झालं होतं, कधी काय झालं होतं. नक्की नक्की, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू, थँक्यू. आणि जर कुणाला पुस्तक अवेलेबल असेल, म्हणजे मिळवायचं असेल वाचायसाठी, तर ते कुठे मिळेल? हा, तर तुमच्या युट्यूबच्या ह्याच्यावर एक लिंक ते टाकता येईल तुम्हाला. काय इश्यू नाही. हा, तर ते IIT चे माझे जे मित्र आहेत, ऍक्च्युली हा पुस्तक 2020 पासून उपलब्ध आहे, पण कसं आहे इंटरनेटवर होता एका काळी, आणि आता कसं झालंय की नवीन त्याची आवृत्ती निघालेली आहे व्यवस्थित, आणि तो मला IITचे काही लोकांनी सांगितलं की तू ते इन प्रिंट आणायला पाहिजे. तर त्यामुळे मी ते इन प्रिंट आणलं खरं तर. आणि खूप रिसेप्शन खूपच चांगलं आहे. आत्ताच आम्ही चीफ मिनिस्टर हरियाणाला देऊन आलोय हा पुस्तक, म्हणजे भेट झाली त्यांच्याशी, आणि गव्हर्नर ऑफ पंजाब यांच्याशी सुद्धा ते भेट झाली. IIT कानपूरला एक प्रेझेंटेशन झाला. पंजाब युनिव्हर्सिटीला खचाखच भरला होता ऑडियन्स. कोणीही एक माणूस सोडून म्हणजे जात नाही त्या प्रेझेंटेशनच्या वेळेस ना. कारण खूप लोकांना क्युरिओसिटी सगळ्यांनाच आहे, कसं काय तुम्ही प्रूव्ह करताय. आणि तिथी नक्षत्र भारतात आम्ही तिथी नक्षत्राला मान देतो, आणि बाकीचे रिसर्च चुकीचे का, तो मी सांगू शकतो. त्याचे पण रिझन आहेत तुमच्या. एक्झॅक्टली, आणि मी सांगू शकतो, दाखवू शकतो. ओके, तर सर खरंच थँक्यू सो मच, आणि तुमच्या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मी प्रॉमिस करतो की आपण पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन विषयावरती गप्पा मारण्यासाठी. या पॉडकास्टमध्ये मला खरंच लक्षात आलं की तुमच्याकडनं जाणून घेण्यासारख्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आमच्या ऑडियन्ससाठी खूप कामाच्या आहेत. हा, अगदी म्हणजे पुढच्या वेळेस आपण साधनेबद्दल किंवा ज्योतिषबद्दल वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. येस, तर सर थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू. येस, तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती आहेत, ज्यांना कुणाला महाभारताबद्दल काय म्हणतो उत्सुकता आहे, क्युरिओसिटी आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि प्रत्येकापर्यंत ही खरी माहिती जी आहे महाभारताबद्दलची ती नक्की पोचवा. आणि जर तुम्हाला सरांचं मनीष पंडित सरांचं जर पुस्तक हवं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक टाकून देऊयात. आणि मी त्यांना तर रिक्वेस्ट केलेलीच आहे की लवकरात लवकर हे पुस्तक मराठीत सुद्धा त्यांनी अवेलेबल करून द्यावं. पण जर तुम्हाला इंग्लिश कळत असेल किंवा तुमच्या ओळखीचे कोणी व्यक्ती असतील की त्यांना इंग्लिशमध्ये हे पुस्तक वाचायचं असेल तर त्यांच्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये जी काही लिंक आहे त्यावरून हे पुस्तक नक्की ऑर्डर करा आणि एकदा नक्की वाचा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.